हाय. आज नायका हॉल करणार आहे. खरं तर नायकाची प्रॉडक्ट्स घेऊन खूप दिवस झालेत. पण समोर तुम्ही बघितलंच आहे, जयपूरला जाऊन आलो, त्याच्यानंतर एक्झिबिशनची तयारी चालली आहे. त्या सगळ्या ह्याच्यात त्या सगळेच ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या तशाच ठेवून दिल्या होत्या, कारण त्याचा हॉल करायचा होता. म्हणून आज वेळात वेळ काढून, लाईट पण नीट नाही आहे पण तरीसुद्धा मला आत्ता अट्टहासाने हा करायचाच आहे म्हणून करते. त्यातला एक बॉडी वॉश मी वापरायला काढलासुद्धा, पण आज बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते. अर्थात तो बॉडी वॉशसुद्धा दाखवणारच आहे. खूप काही नाही आहे, अगदीच थोड्याशाच गोष्टी आहेत. 3-4 बॉडी वॉशेस आहेत. गार्नियरचं मिसेलर वॉटर आहे आणि असं काय 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 छोटं छोटं आहे, दाखवते. तर सगळ्यात आधी प्लमचे 2 बॉडी वॉशेस घेतलेत. खरं तर आत्तापर्यंत मी इतक्या वेळा सांगितलं आहे प्लमच्या बाबतीत, तुम्ही एकदा तरी ट्राय केलाच असेल प्लमचा बॉडी वॉश. तर तो कसा वाटला मला नक्की कळवा, केला असेल तर. आणि जर केला नसेल तर नक्की ट्राय करा, कारण हे अगदीच बजेट फ्रेंडली आहेत. हा एवढा बॉडी वॉश जो आहे हा किमान 1.5 ते 2 महिने चालतो आणि त्याचे फ्रेग्रन्सेस पण खूप सुंदर आहेत. मी एक घेतला आहे व्हॅनिला वाइब्स, ऑल टाईम फेवरेट, आणि हवाईयन रुंबा. हा मी फर्स्ट टाईम घेतला आहे, पण ह्याचा वास आय थिंक खूप सुंदर आहे. प्लमच्या सगळ्याच बॉडी वॉशेसचा वास खूप सुंदर आहे आणि ते असे जेंटल आहेत आणि त्यातही बजेट फ्रेंडली आहेत. ये हो, कमाल वास आहे. म्हणजे असं उन्हाळ्यात आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटेल असा हा हवाईयन रुंबा आहे. आणि व्हॅनिला तर ऑल टाईम फेवरेट आहे. खूप छान वाटतं व्हॅनिला वापरल्यानंतर. हे जे बॉडी वॉशेस आहेत हे रोज वापरण्यासाठी अगदीच बेस्ट आहेत. ते खूप महागही नाही आहेत आणि खूप छान आहेत. तसाच मी मध्ये मध्ये वापरण्यासाठी एक एक्सफॉलिएटिंग बॉडी वॉश घेतला आहे, जो मी पहिल्यांदाच घेतला आहे. तो आहे हुला हूपचा मोरोक्कनवाला, आणि त्याच्यात 2% सॅलिसिलिक ॲसिडसुद्धा आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर हा यूज करू नका, पण जर नॉर्मल स्किन असेल किंवा ऑइली स्किन असेल तर आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा अगदीच तुम्ही यूज करू शकता, कारण अगदीच माइल्ड ह्याच्यात एक्सफोलिएशन होतं, डेड स्किन सगळी निघून जाते. आणि जर कोणाला स्ट्रॉबेरी स्किन असेल तर त्यासाठी सुद्धा हा चालू शकतो. पण हा क्वचित वापरा, रोज वापरायला चालेल की नाही एकदा ट्राय करून बघा. मी सध्या हा रोज वापरते आहे, पण हा तसा जेंटल आहे. मला चालतो आहे, पण तो तुम्हाला चालेलच की नाही खात्री देता येत नाही. त्यामुळे मध्ये मध्ये हा वापरा. अदरवाईज प्लमचे बॉडी वॉशेस खूप चांगले आहेत, ते तुम्ही वापरूच शकता. तर असा हा तिसरा एक आहे. आणि डवचा एवढा मोठा बॉडी वॉश घेतला आहे मी. डवची प्रॉडक्ट्स रादर बॉडी वॉशेसच चांगले असतात. त्यांचा फ्रेग्रन्स चांगला असतो, ते जेंटल असतात. हा मी सकुरा ब्लॉसम घेतला आहे. खरं तर एकच बॉडी वॉश वापरू शकतो बरेच दिवस, पण मला काही काही वेळेला त्या फ्रेग्रन्सचा कंटाळा येतो. त्यामुळे मला सतत असे नवीन नवीन बॉडी वॉशेस लागत असतात. त्यामुळे मी 2-3 असतातच स्पेअरसाठी बरोबर. आणि ॲक्च्युअल बाथरूममध्ये सुद्धा 2 असतात, म्हणजे आयदर ऑर वापरता येतो. तर हा एवढा घेतला आहे मी, एवढा एवढा मोठा आहे. आणि कितीचा आहे बरं हा? तर हा 949चा आहे. मला तो साधारण काहीतरी 800ला वगैरे पडला आहे. मध्ये आत्ता सेल होता तेव्हा. 1 लिटरचा आहे, त्यामुळे हा खूप महिने चालणारा बॉडी वॉश आहे. पण तुम्हाला पण माझ्यासारखा जर कंटाळा येत असेल तर मध्ये मध्ये 1-2 बॉडी वॉशेस घेऊन ठेवा आणि ते मध्ये मध्ये वापरा. तर असा हा डवचा एक आहे. तर 3 बॉडी वॉशेस झाले. प्लमचे 2, हा, आणि आपला हा वाला नवीन हुला हूपचा. मला अजून त्याचं नावही पाठ झालं नाही आहे, पण मी हा बघितला होता 2-3 रील्समध्ये आणि म्हटलं ट्राय करून बघावा, पण हा खरंच चांगला आहे. तर हे असे बॉडी वॉशेस आहेत. त्यानंतर बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुम्ही काजळ कुठलं वापरता, मस्कारा कुठला वापरता. तर मी बऱ्याच वेळा वॉटरप्रूफ काजळ वापरते, म्हणजे 99.9% वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ काजळ वापरते, आणि मस्कारासुद्धा.
तर त्यासाठी मला मिसेलर गार्नियरचं जे हे आहे डबल लेयर्डवालं ऑइल आणि पाण्याचं जे लेयर्डवालं मिसेलर वॉटर आहे ते मला जास्त आवडतं. क्लिन्झिंग वॉटर इन ऑइल म्हणजे वॉटर आणि ऑइल असं 2 लेयर्स असतात, ते असे मिक्स करायचे आणि मग हा जो फोम येतो तो कॉटन पॅडवर घेऊन त्यांनी आय मेकअप काढायचा. म्हणजे बाकी मेकअप तर नॉर्मल ऑइलने किंवा नॉर्मल कुठल्याही क्लेन्झरने निघू शकतो, पण वॉटरप्रूफ मेकअप असेल तर तो काढण्यासाठी हे मला खूप बरं वाटतं. म्हणजे अर्थातच क्लिनिकचा जो बाम आहे मेकअप रिमूव्हिंग बाम तो तर उत्तमच आहे, पण तो जरा कॉस्टली आहे. त्याच्यापेक्षा हे डेली वापरासाठी म्हणजे मस्कारा काढण्यासाठी काजळ काढण्यासाठी हे फार उत्तम आहे. फक्त त्याचं टेक्निक असं आहे की ते असं ऑइल आणि वॉटर जो बेस आहे त्यांचा तो असा प्रॉपर मिक्स करायचा आणि जो फोम येईल वरती तो फोम कॉटन पॅडवर घेऊन मग त्याने मेकअप रिमूव्ह करायचा आहे, तरच तो छान निघतो आणि अगदीच वन स्वाईपमध्ये तो निघून जातो. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी जर तुम्ही एखादं छान स्वस्तवालं आणि व्यवस्थित असणारं असं जर क्लेन्झर बघत असाल तर हे मिसेलर वॉटर आहे. आणि डबल क्लेन्झिंगसाठी मग ह्याच्यानंतर तुम्ही दुसरं वापरू शकता. मग अगदीच ऑइल तुमची स्किन ड्राय असेल तर कुठलंही क्लेन्झिंग ऑइल वापरू शकता. त्यानंतर मी म्हटलं तसं क्लिनिकचा मेकअप रिमूव्हिंग बामसुद्धा चांगला आहे, प्लमचा सुद्धा आहे, पण तो ओके ओकेश आहे. खूप असा उत्तम कॅटेगरीत येणारा असा तो मला वाटला नाही. पण त्यासाठी मी हे गार्नियरचं मिसेलर घेतलं आहे. तर बघा ट्राय करून, आणि हे डबल लेयर्डवालंच घेऊन ट्राय करा, त्यांनी मेकअप पटकन निघतो. काजळाचा विषय निघालाच आहे तर माझं कुठलं काजळ असतं तर मी यावेळेला नायकाचं हे 36 आवर्सचं एक नवीन आलेलं न्यू लॉन्च आहे हे काजळ वापरते. आणि ही दुसरी पेन्सिल आहे, ती पेन्सिल आहे ॲक्च्युली. याची गंमत झाली होती, याच्या मी 2 पेन्सिल्स मागवल्या होत्या उत्साहाच्या भरात आणि लिटरली त्याच्या एका पेन्सिलमध्ये काजळच नव्हतं. मग मी नशिबाने, जनरली मी काय करते की मागवते ठेवून देते, गरज पडेल तेव्हा काढते, पण यावेळेला मी म्हटलं चला लावून बघूया. आणि जी पेन्सिल माझ्या हातात आली त्याला रोल ऑनमध्ये काजळच नव्हतं. सो मग नायकाला कंप्लेंट करून रिप्लेसमेंट घेतली, पण इमिजिएट रिप्लेसमेंट मिळाली मला. तर असं हे रोल ऑनवालं काजळ आहे असं. आणि मी ते वापरलंसुद्धा आहे गेल्या 4-5 दिवसांमध्ये. तर ते फार उत्तम आहे, म्हणजे ते स्मच प्रूफ आहे, ते छान लागतं आणि लिटरली ते मेकअप रिमूव्हरनी काढल्याशिवाय असं निघत नाही. सो ते कदाचित 36 तास ते राहतच असावं. पण असं एक हे घेतलेलं आहे नायकाचं काजळ. आणि व्हायरल प्रोडक्ट क्लेकोचं हे घेतलेलं आहे. हा स्क्रब आहे, काय होतं मला एक्सफॉलिएटिंग स्क्रब आहे. एन्झाईम स्क्रब लिहिलेलं आहे, माचा एन्झाईम स्क्रब. हा पण माझा वापरून झाला आहे, कारण या अशा गोष्टी आल्यानंतर ठेवून राहत नाही, त्या अशा लगेच वापराव्याशा वाटतात. सो हा पण मी वापरला. हा उत्तम आहे. त्याने तुमचे व्हाईट हेड्स निघतात किंवा जर ब्लॅक हेड्स असतील तर ते सुद्धा निघतात. ड्राय स्किनवर लावायचा आहे हा. ड्राय स्किनवर अगदीच पी साईज घेऊन छान व्यवस्थित सगळीकडे चोळून चोळून लावायचं आहे की डेड स्किन असते ती अगदीच नाजूकपणे निघते. आणि मग तुम्ही चेहरा धुवून टाकायचा आहे. त्यामुळे रोज वापरायलासुद्धा सेफ असा हा क्लेकोचा एन्झाईम स्क्रब आहे. हा नक्की ट्राय करा. खूप कमी वेळेला नायकावर हा डिस्काउंटमध्ये असतो. जर सेल लागत असेल तर नक्की एकदा हा ट्राय करा, चेक करा की तो डिस्काउंट रेटमध्ये आहे का, आणि जर असेल तर पटकन घेऊन टाका, कारण हा खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे रोज वापरायलासुद्धा छान आहे आणि स्किन तुमची अशी एकदम सप्पल आणि एकदम अशी छान सॉफ्टवाली जाणवायला लागते तुम्हाला वापरल्यानंतर. मी सध्या अल्टरनेट डे वापरते, मी रोज वापरत नाही कारण तो संपेल पटकन. पण अल्टरनेट डे वापरूनसुद्धा त्याचा छान इफेक्ट येतो, छान रिझल्ट्स आहेत. तर हा एक आहे क्लेकोचा, मला बरेच दिवस घ्यायचा होता. तसाच मला त्यांचा एक स्लिपिंग मास्क पण आहे क्ले कंपनीचा, तोही मला ट्राय करायचा आहे. तो पण खूप व्हायरल आहे आणि त्याचेही रिझल्ट्स असे आहेत की तो खूप छान आवडतो आहे लोकांना आणि त्यांनी स्किन खरंच फरक पडतो आहे. तर बघूया आता नेक्स्ट सेलला जर तो असेल डिस्काउंट रेटमध्ये तर मी एकदा ट्राय करेन.
पण आता ते ह्या एचे बी एचे सकटचा एन्झाईम स्क्रब आहे आणि हा खरंच खूप छान आहे, नक्की ट्राय करा. तर असं होतं आजचं सगळं शॉपिंग. खूप छोटं, खूप कमी आयटम्स होते, खूप रॅन्डम शॉपिंग होतं, पण मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचंच होतं. तर बघा यातलं तुम्हाला काय आवडतं आहे का, घेऊन नक्की बघा आणि मला सांगा. बाय द वे, माझा हा जो ड्रेस आहे, एक फ्रॉक आहे, तो मला हस्त हँडलूम स्टोरीजकडून आलेला आहे. आणि त्यांच्याकडे सगळं हँडलूमचं त्यांची कापडं आहे. यांचं इंस्टाग्रामला पेज आहे, तुम्ही ते नक्की चेक करा. खूप छान छान असे वन पीसेस आहेत, कुर्तीज आहेत आणि त्या सगळ्या हँडलूमच्या कापडापासून तयार केलेल्या आहेत. तर मला हा खूप आवडला आहे. आय होप तुम्हालासुद्धा आवडला असेल. तर तुम्ही मला नंतर विचाराल की लिंक काय आहे, तर मला लिंक देता येणार नाही. तर हस्त हँडलूम्स असं त्यांचं पेज आहे, हस्त हँडलूम स्टोरीज असं पेज आहे. मी जे इंस्टाग्रामला रील टाकलं आहे, म्हणजे मी टाकणार आहे, फोटोज टाकणार आहे, तर तेव्हा मी कोलॅब देईनच. तुम्ही ते पेज नक्की चेक करा. खूप छान वन पीसेस आणि फ्रॉक्स आहेत आणि कुर्तीजसुद्धा आहेत, तर ते तुम्हाला नक्की आवडतील. ओके, तर असा होता आजचा एकदम छोटूसा नायका हॉल, ज्यात मी खूप रॅन्डम गोष्टी एकत्र करून घेतल्या होत्या आणि त्या तुम्हाला दाखवल्या. तुम्हालाही जर काही नायकाच्या कुठल्या एखाद्या वेगळ्या ब्रँडबद्दल माहिती असेल आणि तो खूप सुंदर ब्रँड आहे असं तुम्हाला जर कन्फर्म माहिती असेल, तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. कारण जनरली आपले माहितीतले ब्रँड्सच वापरले जातात, मागवल्या जातात वस्तू. नवीन ब्रँड्स असतात, त्याची माहितीच मिळत नाही आपल्याला. सो जर तुम्हाला असं काही माहिती असेल, लिपस्टिकच्या बाबतीत, काजळाच्या बाबतीत किंवा मेकअपच्या बाबतीत कुठल्याही असा एखादा छोटा नवीन ब्रँड असेल आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली असेल, मग मेकअपचं असेल किंवा स्किन केअरमध्ये असेल, असं कुठलं काही असेल, तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेन आणि असंच काहीतरी शेअर आपण एकमेकांना करत राहू. तर मला आणखीन एक रिव्ह्यूसुद्धा द्यायचा आहे प्लांट इसेन्शियल्स या ब्रँडचा, जो मी मागे पण म्हटलं होतं, रील टाकलं होतं. तो पण मी लवकरच करणार आहे. पण तोपर्यंत तुमच्याकडे काही असे ब्रँड्स असतील तर मला नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेन. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.